नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण दिवाळी फराळातील दुसरा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे बेसनाचे लाडू। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला वजनाचे आणि वाटीचे असे दोन्ही प्रमाण मी इथे सांगितलेले आहे। तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि हे कसे बनवायचे हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर मी 1 किलो चण्याची डाळ चांगली भाजून घेतली आणि जाडसर दळून आणलेली आहे। तर त्यातल्या अर्धा किलो आता आपण लाडू बनवणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो व्यवस्थित असं मोजून घेणार आहे किचन स्केलवर। आणि जर तुम्हाला वाटीचे प्रमाण जर वाटीच्या प्रमाणे तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 4 वाटी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। तर तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करू शकता आणि त्या वाटीने 4 वाट्या आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे। जर आपल्याकडे 4 वाट्या बेसन असेल तर आपल्याला पिठी साखर 2 वाट्या घ्यायचं आहे। तर इथे आपलं अर्धा किलो बेसन आहे म्हणून मी इथे 400 ग्रॅम साखर घेणार आहे। अगदी परफेक्ट अशी ही साखर होते। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी साखर इथे वाढवू शकता। आणि जर वजनी म्हणायचं झालं तर अजून तुम्ही इथे 50 ग्रॅम वाढवू शकता। तर इथे आता आपण 225 ग्रॅम तूप घेणार आहे। तर मी इथे साजूक तुपाचा वापर केला आहे। जर तुम्हाला वनस्पती तूप हवं असेल तर तुम्ही इथे वनस्पती तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर 225 ग्रॅम हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपल्या लाडूसाठी। नंतर इथे मी डिंक घेतलेला आहे। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही इथे डिंक वापरू शकता, पण अगदी थोडा वापरायचा आहे। एक छोटी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे। तर रवा जाड बारीक कोणताही चालेल। तर रवा जर मोजून घ्यायचा झाला तर हा मी 50 ग्रॅम रवा घेतलेला आहे। रव्याने आपले जे लाडू आहेत हे टाळ्याला अजिबात चिटकत नाही आणि तोंडात घालताच आपला लाडू असा विरघळतो। इतके सुंदर आपले बेसनाचे लाडू होतात। तर तुम्ही याप्रमाणे नक्कीच बनवून पहा। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तुपामध्ये मी इथे हे डिंक सगळे भाजून घेते। तर आपला डिंक चांगला तळून झालेला आहे आणि त्याच तुपामध्ये आता मी लगेचच इथे बेसन घातलेलं आहे आणि बेसन भाजायला सुरुवात केलेली आहे। तर आपल्याला सगळं तूप एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं करून आपल्याला इथे तूप घालायचं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर अगदी मंद गॅसवर आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे। अगदी मंद गॅसवर आपल्याला बेसन भाजायचंय। खूप जास्त घाई गडबड करायची नाही, मंद गॅसवरच बेसन भाजायचंय, नाहीतर आपलं बेसन वरतून रंग बदलेल पण आतमध्ये ह्या बेसन जे आहे हे म्हणजे कच्चच राहील। त्यामुळे पूर्ण आपल्या लाडूची चव बिघडून जाते। त्यामुळे घाई न करता आपण बेसन हे अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आणि तूप सुद्धा अगदी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालून आपल्याला बेसन भाजायचंय। आणि ह्या बेसनाच्या अशा पद्धतीने गुठळ्या मोडून घ्यायच्या, म्हणजे बेसन व्यवस्थित सगळं बेसन पूर्ण छान भाजलं जाईल। जर गुठळ्या राहिल्या तर बेसन असं व्यवस्थित भाजलं जाणार नाही, मध्ये मध्ये कच्चं लागेल। तर व्यवस्थित असं बेसन आपल्याला भाजायचंय। जेवढं छान बेसन भाजू तेवढा आपला लाडू खूप छान खमंग होतो। अजिबात आपल्याला घाई करायची नाहीये। हे पूर्ण बेसन भाजायला आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात। आता मी पुन्हा 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि हळूहळू आपण हे बेसन पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजायचंय। तूप घातलं का लगेचच इथे गुठळ्या व्हायला सुरुवात होते। तर गुठळ्या आपल्याला मोडून आपल्याला हे बेसन भाजायचंय। तुम्ही जर अशा पद्धतीने बेसनाचे लाडू बनवाल याच प्रमाणामध्ये तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही, अगदी व्यवस्थित असे लाडू होतात। तर इथे तुम्हाला दिसत असेल की आपल्या बेसनचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि खमंग असा सुवास आपल्या घरामध्ये पसरलेला आहे। तर हे बघा, मी सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनेच मी इथे हे
हे बेसन भाजून घेते. जर तुम्हाला बेसन जे गुठळ्या आहेत ते मोडायला त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या वाटीचा किंवा पेल्याचा, तांब्याचा वापर करू शकता. म्हणजे ह्या ज्या गुठळ्या आहेत ह्या मोडल्या जातात व्यवस्थित. पण मी झारा वापरत असल्यामुळे मला तशा गुठळ्या मोडायला जास्त त्रास होत नाही. अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घेऊ शकते. आणि कढई वापरताना ही कढई आपल्याला मोठी आणि जाड तळाची कढई वापरायची आहे, म्हणजे आपलं बेसन छान असं भाजलं जातं. तर आता हळूहळू आपलं बेसन हे तूप सोडायला सुरुवात करतं. ह्या स्टेजवर आपल्याला इथे जो रवा घेतलेला आपण हा रवा सुद्धा घालून घ्यायचा आहे. कारण आपलं बेसन हे खूप गरम असतं, त्यामुळे ह्यामध्ये हा रवा आहे, हा रवा सुद्धा व्यवस्थित असा भाजला जातो. जर तुम्हाला असं भीती वाटत असेल की रवा कच्चा राहील तर तुम्ही वेगळा रवा भाजून यात घालू शकता. पण अजिबात जो रवा आहे हा कच्चा राहत नाही. बेसन अतिशय गरम असल्यामुळे रवा अगदी छान भाजला जातो बेसनामध्येच. आता आपलं बेसन छान भाजत आलेलं आहे. त्याचा रंग सुद्धा बघा किती बदलला आहे. त्याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे. आता आपण इथे 2-3 चमचे पाणी आणि त्यात अगदी छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि हे हळदीचं पाणी ह्याच्यावर घालायचंय, म्हणजे आपल्या लाडूला छान रंग तर येतोच आणि आपल्या लाडूचं छान रवाळ असं टेक्स्चर तयार होतं. आणि लाडू खूप छान असे मस्त, अजिबात टाळ्याला चिटकत नाही, काही नाही, अगदी मस्त रवाळ असे होतात. तर ही स्टेज तुम्ही नक्की करा. तुमच्या लाडूमध्ये तुम्हाला दिसेल की अगदी मस्त असं रवाळ लाडू होतात. तर जेव्हा आपलं बेसन भाजायच्या 1-2 मिनिटं आधी जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपला बेसन आता भाजून होतंय, त्या स्टेजला तुम्ही 2 मिनिटं आधी ही जी स्टेज आहे ती करायची आपल्याला. आणि आता ह्याच बेसनमध्ये मी थोडेसे काजू, पिस्ता, बदाम घालून घेते. म्हणजे बेसनाबरोबर हे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत हे सुद्धा भाजले जातात. आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकायचेत आणि 2 मिनिटात गॅस बंद करून टाकायचा. आता आपण बेसन छान भाजून झालेलं आहे. हे बेसन मी कढईतनं परातीमध्ये कोणत्याही अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि मग पिठी साखर आपण यात मिक्स करायची. तर आधी आपण हे बेसन पूर्णपणे थंड करून घेऊया. हे बेसन इतकं गरम असतं की त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे आता तुम्हाला दिसत असेल की रंगसुद्धा अगदी व्यवस्थित असा झालेला आहे, बदलला आहे. आता मी इथे डिंकाची थोडेसे पूड करून घेतली आणि ही डिंकाची पूड इथे घालते आणि लगेचच आपण इथे साखर घालणार आहोत. तर आपलं हे जे बेसनाचं मिक्सचर आहे हे अगदी थंड झालेलं आहे. रूम टेम्परेचरवर आल्यानंतर मी यामध्ये डिंक आणि साखर, म्हणजे आपण साखर घातलेली आहे, पिठी साखर, आणि व्यवस्थित हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने करायला गेलो तर व्यवस्थित अशी साखर मिक्स होणार नाही. तर वेलची जायफळ पावडर घालून घेतली आहे मी. तर या वेलची जायफळ पावडरमध्ये साखर असल्यामुळे ही मी थोडीशी जास्त घातली आहे. जवळजवळ 2 चमचे मी इथं वेलची जायफळ पावडर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर असं हातानेच मी ही साखर चांगली मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपल्या पिठाला व्यवस्थित अशी साखर लागेल. एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपलं बेसनाचं पीठ अगदी भाजलेलं बेसनाचं पीठ अगदी थंड होईल तेव्हाच आपल्याला इथे साखर मिक्स करायची आहे, नाहीतर आपला बेसन लाडू कडक होण्याची शक्यता असते. अगदी व्यवस्थित अशी साखर आपल्या बेसनाला लावून घ्यायची. आपल्या हाताच्या गरमीने आपल्या ह्या लाडू साखरेला पाणी सुटतं आणि व्यवस्थित असं हे पीठ असं मिक्स होतं. तुम्हाला जर माझ्याकडून अजून कोणती रेसिपी हवी असेल तर ती सुद्धा मला सांगा. मी तुम्हाला ती बनवून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तर अशा पद्धतीने आपली साखर पूर्ण बेसनाला व्यवस्थित अशी लागलेली आहे. तुम्ही या बेसनाच्या लाडूमध्ये रवा नक्की घाला. रव्याने आपल्या बेसनाला छान असा रवा टेक्स्चर तर येतच आणि टाळ्याला अजिबात चिकटत नाही आपला लाडू आणि तोंडात घालताच आपला लाडू असा वितळतो. इतके सुंदर असे आपले लाडू होतात. आता आपण एक 5 ते 10 मिनटं हे मिक्सचर हे असंच ठेवून देऊया, म्हणजे ते व्यवस्थित असं सेट होईल. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या म्हणजे बेसनामध्ये तूप जरा जास्त झालं आहे, तर आपण काय करायचं, अशीच परात उचलायची आणि 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे लाडू असे छान व्यवस्थित वळले जातात. तर आता मी थोडंसं बेसन घेतलंय आणि त्याचे लाडू बनवून घेतले. तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकाराचे हे लाडू बनवू शकता आणि तुम्हाला हवा असेल तो ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे लावून घ्यायचा किंवा मनुका लावला तरी खूप छान दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल लहान मोठ्या त्या आकारात तुम्ही हे लाडू बनवून घ्या. तर मी आता हे सगळे लाडू बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. लाडू बनवताना हातावर खेळवले का त्याला छान असा आकार येतो. तर आता हे बघा, मी सगळे लाडू छान बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक करा. आता पुन्हा भेटूया पुढच्या